नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा संदर्भात शेतकऱ्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, जो खरीप 2025 चा पीक विमा आहे तो कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे आणि हेक्टरी किती रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यंदाचा खरीप हंगाम 2025-26 चा पीक विमा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सरसकट मंजूर करण्यात आला आहे। ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला आहे त्यांना कोणतीही अट न लावता हा लाभ मिळणार आहे। किमान 17,500 प्रति हेक्टर पीक विमा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे। सध्या पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नसून प्रशासकीय अहवालाची प्रक्रिया सुरू आहे। राज्यातल्या 34 जिल्ह्यातील 46 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे। अहवाल गोळा करण्याचे काम सध्या जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाच्या माध्यमातून पीक विमा कापणीचे आणि पीक काढणीचे अहवाल गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे। मागील 5 वर्षाचे सरासरी उत्पन्न आणि या वर्षीचे उत्पन्न याची तुलना केली जात आहे। पीक विम्याचे हे सर्व अहवाल 25 डिसेंबर 2025 पर्यंत जिल्हा प्रशासन विमा कंपनीकडे आणि विमा कंपन्याकडून सरकारकडे पाठवले जातील। विमा कंपन्याचे नेहमीचे म्हणणे असते की जोपर्यंत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिश्श्याचे राज्य हिस्सा अनुदान विमा कंपनीला देत नाही तोपर्यंत विमा वाटप केले जात नाही। वितरणाची संभाव्य वेळ डिसेंबर महिन्यात अहवालाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जानेवारी 2026 मध्ये या पीक विम्याचे वितरण होण्याची शक्यता आणि अपेक्षा आहे। विमा कंपन्या युनायटेड इंडिया, SBI लाईफ, HDFC आयर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, चोलामंडल, MS आणि इतर अशा एकूण 9 विमा कंपन्यांमार्फत यंदाचा पीक विमा वितरित केला जाणार आहे। कोणत्या जिल्ह्यासाठी हा पीक विमा येणार आहे तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मंजूर झालेला आहे। तर सरसकट 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ भेटणार आहे। तर काहीही काळजी करायची गरज नाही, त्यांच्या खात्यावर ऑटोमॅटिक पैसे जमा होणार आहेत। उत्पादन घट पाहूया। जालना, धाराशिव, लातूर, परभणी येथे सोयाबीनचे उत्पादन एकरी फक्त 2 ते 3 क्विंटल, सरासरी 5 ते 6 क्विंटल आले आहे, ज्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झालेले आहे। जास्त नुकसान भरपाई ज्या मंडळामध्ये 80% ते 100% पर्यंत नुकसान दाखवण्यात आले आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 40,000 पर्यंत पीक विमा मिळण्याची शक्यता आहे।